खरं म्हणजे जे समाजासाठी काम करतात, धोक्याच्या ठिकाणी जे काम करतात, गरिबाच्या मदतीला धावून जाणारा स्टाफ म्हणजेच सरकारी दवाखान्यातील स्टाफ, ज्यांना आपण NHM असं म्हणतो, त्यांचं आज आंदोलन सुरू आहे परळी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये. आपण जाणून घेऊया त्यांच्या मागण्या काय आहेत आणि त्यांची. मॅडम, आपलं आंदोलन सुरू आहे. आमचं आमचं आंदोलन, काय आहे? आमचे प्रमुख एकच मागणी आहे, समायोजन. शासनाने आमचा GR 14/3/2024 पासून काढलेला आहे, पण त्याची अंमलबजावणी अद्यापही केलेली नाही. आमची एकच मागणी आहे की आमचं समायोजन लवकरात लवकर झालं पाहिजे आणि आम्हाला न्याय भेटला पाहिजे. आम्ही आता बेमुदत संपामध्ये आहोत. साधारणतः या समायोजनासाठी काही म्हणजे असं त्याचा काही नियम आहे का की इतक्या वर्षांचं समायोजन होईल? नाही, आम्ही आता कंत्राटी म्हणून 14 वर्ष 15 वर्ष झालं आमच्या सेवा झालेल्या आहेत. अत्यंत तुटपुंजा मानधनावर आम्ही काम करत आहेत आणि आमची इतके हाल अपेष्टा होतात. कोरोनामध्ये तर पेशंटच्या जवळ त्यांच्या घरचे नातेवाईक जात नव्हते, पण आम्ही त्यांच्या मदतीला धावून जात होतात. तरी पण आमच्या शासनाने काहीही विचार केलेला नाही आणि त्या ठिकाणी नवीन पदभरती करून घेतलेली आहे आणि आम्हाला जाहीर काढून पण आणखीन आमच्या समायोजनाचा काहीही विचार केलेला नाही. हे आमच्यावर खूप अन्याय होत आहे. मॅडम, तुम्ही काय सांगाल की काय मागण्या आहेत? आमची पहिली तर मागणी आहे की म्हणजे आमचं समायोजन करावं, कारण गेल्या 15 वर्षापासून आम्ही म्हणजे नियमित कामामध्ये आहेत. 15 वर्षापासून आम्हाला म्हणजे तुटपुंजा 10 वर्षाचं जे आहे GR की परमनंट करणार होते, ते GR आम्हाला 14 मार्च 2024 मध्ये अंमलात आणला होता. पण आणखीन सुद्धा त्या म्हणजे GRचा काही शासनाने विचार केलेला नाही, कारण आम्हाला फक्त 20 ते 22 हजार मानधन आहे आणि त्याच्यावरती आमचं कुटुंब कसल्याही प्रकारे चालत नाही. आणि आज असं वेळ आहे की आमच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली आहे. तरी शासनाला एवढीच विनंती आहे की आमच्याकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, GRची समायोजन करावं. आपल्यासोबत काही कर्मचारी बांधव सुद्धा आहेत, आपण जाणून घेऊया. सर, काय आहे, मागण्या काय आहेत आणि आंदोलन कधी? आमची आपल्या माध्यमातून अशी मागणी आहे की आमच्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा आपण लागू करावा, जेणेकरून ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांचं काय होतं आहे, अपघात होत आहे, त्याच्यानंतर मृत्यू होत आहे, त्याच्यामध्ये त्याचे कुटुंब उघड्यावर पडतात. त्याच्यामुळं आमची अशी मागणी की काही ना काही आम्हाला विमा लागू केला पाहिजे. घोषणा. खरं म्हणजे आंदोलकांच्या मागण्या आहेत की त्यांचं समायोजन करावं, वेतनवाढ करावी आणि त्यांची बदली त्यांच्या चॉईसने करावी. अतुल्य महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामॅन अमोलसह मी नितीन ढाकणे, बीड, परळी.